नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह कट्टा बाय माधुरी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये कॉलीफ्लॉवर मंचुरियन म्हणजेच गोबी मंचुरियन कसे बनवायचे हे पाहणार आहोत। चला तर पाहूया यासाठी साहित्य काय लागेल आणि कृती काय असेल ते। सगळ्यात अगोदर इथे मी एक कॉलीफ्लॉवर घेतला आहे। साधारणतः 4 ते 5 जणांसाठी गोबी मंचुरियन बनवण्यासाठी अर्धा किलो कॉलीफ्लॉवर इथे मी यूज करत आहे। आता या कॉलीफ्लॉवरचे देठांसहित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत। कॉलीफ्लॉवर पूर्ण कट करून झाल्यानंतर एका कढईमध्ये साधारणतः 3 ग्लास पाणी गरम करून त्यामध्ये मीठ ऍड करायचं आहे आणि यामध्ये आपण कॉलीफ्लॉवर 3 ते 4 मिनिटांसाठी उकडून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटांनंतर हा कॉलीफ्लॉवर आपल्याला गरम पाण्यातून सेपरेट काढून घ्यायचा आहे, म्हणजे तो ओव्हरकुक होणार नाही। त्यानंतर एका बाउलमध्ये कोटिंगसाठी आपण मिश्रण तयार करणार आहोत। त्यामध्ये अर्धा कप कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा कप मैदा ऍड करायचा आहे। त्यानंतर 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, तिखट, चवीनुसार मीठ आणि स्टेप बाय स्टेप पाणी ऍड करून आपण हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही लाल रंग देखील घालू शकता। कोटिंग तयार झाल्यानंतर उकडलेला कॉलीफ्लॉवर आपण यामध्ये कोट करून घ्यायचा आहे। कॉलीफ्लॉवर व्यवस्थित कोट केल्यानंतर एका कढईमध्ये मंद आचेवरती तेल गरम करत ठेवायचं आहे आणि हे कॉलीफ्लॉवर आपण यामध्ये डीप फ्राय करून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटांसाठी मंद आचेवरती आपण हे कॉलीफ्लॉवर फ्राय करून घेणार आहोत। साधारणपणे 80% पर्यंत कॉलीफ्लॉवर आपण फ्राय करून घेणार आहोत आणि थंड करून अजून एकदा हे आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। आता एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा ऍड करून त्यामध्ये पाण्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। गोबी मंचुरियनचा कुरकुरीतपणा वाढवण्यासाठी आपण याला अजून एकदा डीप फ्राय करून घेणार आहोत। मंद आचेवरती 2 मिनिटांसाठी आपण हे फ्राय करून घ्यायचे आहे। फ्लॉवर व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण याच कढईमध्ये तेल काढून घेऊन साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून तेलामध्ये फोडणी तयार करून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट ऍड करून व्यवस्थित परतून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये उभ्या चिरलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरची, उभा चिरलेला पाव कप शिमला मिरची, उभा चिरलेला अर्धा कप कांदा ऍड करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। या भाज्या हाय फ्लेम वरती मऊ न होऊ देता फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून चिली सॉस आणि 2 टेबलस्पून टोमॅटो केचप ऍड करायचा आहे आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तयार केलेली कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची पेस्ट पण आपण यामध्ये ऍड करायची आहे
आणि सगळे मिश्रण एकजीव करून 1 मिनिटासाठी मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे। तयार झालेले फ्लॉवर मंचुरियन यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे फ्लॉवर मंचुरियन आता रेडी झालेला आहे। फ्लॉवर मंचुरियन किंवा गोबी मंचुरियनची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि क्रिएटिव्ह कट्टा बाय माधुरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।